हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. चला तर मग आज आपण मराठी बोलायला शिकूया. जी इंग्लिश मीडियमची मुलं आहेत त्यांना मराठी बोलायला येत नाही त्यांच्यासाठी. चला तर सुरुवात करूया. माँ मुझे कुछ खाने को दो. आई मला काहीतरी खायला दे. माँ के बदले आई मम्मी बोल सकते. मम्मी मुझे कुछ खाने को दो. मम्मी मला काहीतरी खायला दे. मुझे मला कुछ काहीतरी खाने को खायला दो दे. स्कूल जाने के लिए देर हो रही है. शाळेत जायला उशीर होत आहे. स्कूल जाने के लिए स्कूल शाळेत जाने के लिए जायला देर उशीर हो रही है होत हो रही इसके लिए होत है के लिए आहे. ये पूर्ण विराम बोलते हैं इसको. जैसे इधर लाइन दे के वाक्य को पूरा करते वैसे ही ऐसा करके मराठी वाक्य को पूरा करते. माँ स्कूल बैग में टिफिन डाला क्या? आई दप्तरात टिफिन घातला काय? स्कूल बैग में इसके लिए दप्तरात. ये हिंदी में दफ्तर ऑफिस को बोलते हैं लेकिन मराठी में स्कूल बैग को दफ्तर बोलते हैं. टिफिन हम लोग इंग्लिश शब्द इस्तेमाल करते हैं हमेशा. तो आई दफ्तरात बैग में दफ्तरात स्कूल बैग में इसके लिए दफ्तरात टिफिन टिफिन डाला घातला डाला क्या घातला काय. मुझे पानी की बॉटल और रुमाल दो. मुझे मला पाण्याची बॉटल आणि रुमाल दे. पानी की बॉटल पाण्याची बॉटल और आणि रुमाल रुमाल दो के लिए दे. बाय माँ मैं स्कूल जा रहा हूँ. बाय आई मी शाळेत जात आहे. बाय माँ बाय आई. मी स्कूल शाळेत जा रहा हूँ जात आहे हूँ के लिए आहे. तो अभी आप शायद जा रहे हो. रास्ते में कोई ना कोई तो मिलेगा ही दोस्त. तो दोस्त पूछेगा ही अरे कल का होमवर्क हुआ कि नहीं. तो लिखते ही चलो. अरे दोस्त अरे दोस्त कल का होमवर्क पूरा हुआ क्या. तर मराठीत बघा कसं लिहायचं ते. अरे मित्रा कालचा अभ्यास पूर्ण झाला काय. तो हुआ बोलेंगे, नहीं तो नहीं बोलेंगे. नहीं यार कल ट्यूशन से आके आने को देर हो गई. नहीं यार कल ट्यूशन से आने
के लिए ट्यूशन से आने के लिए देर हो गई सॉरी, उस वजह से होमवर्क पूरा नहीं हो पाया। अरे मित्रा, कालचा अभ्यास पूर्ण झाला काय? नहीं यार, कल ट्यूशन से आने के लिए देर हो गई, उस वजह से होमवर्क पूरा नहीं हो पाया. तो काल ट्यूशनवरून यायला उशीर झाल्यामुळे माझा होमवर्क अपूर्ण राहिला, पुरा झाला नाही. बघा कसं लिहायचं ते. काल ट्यूशनवरून यायला उशीर झाला. त्यामुळे माझा अभ्यास करायचा राहिला. असं. चला मग आता तुम्ही शाळेत गेलात, संध्याकाळी घरी येणार, त्यावेळी मम्मीला बोलणारच ना. बोलेंगी ही ना, मम्मी मैं आ गया, तो माँ मैं आ गया स्कूल से. माँ मैं स्कूल से आ गया. आई मी मैं के बदले मी स्कूल से शाळेतून आलो. आता शाळेतून आल्यानंतर खेळायला जाणार. हाँ, मैं आईला बोलणारच, मम्मी को बोलेंगे ही, मम्मी मैं थोड़ा खेल के आता हूँ, बाद में पढ़ाई करता हूँ. हाँ, माँ मैं थोड़ा खेल के आता हूँ. आई मी थोड़ा वेळ थोड़ा टाइम लिख सकते थे. हाँ, थोड़ा वेळ खेळून येतो. खेल के मतलब खेळून येतो. पूर्ण खेल के आता हूँ, बाद में मैं पढ़ाई करूँगा. बाद में मैं पढ़ाई करूँगा.
गा. नंतर मी अभ्यास करेन. अभ्यास करूँगा, अभ्यास करणार. बाद में मतलब नंतर. बाद में के लिए नंतर. मी पढ़ाई अभ्यास करूँगा, करणार. अभ्यास करणार. उसके बाद मैं खाना खा के थोड़ा टाइम टीवी देखूँगा. अभ्यास करणार. उसके बाद खाना खा के थोड़ा टाइम टीवी देखूँगा. उसके बाद खाना खा के थोड़ा टाइम टीवी देखूँगा. उसके बाद कब के बाद अभ्यास केल्यानंतर. उसके बाद अभ्यास केल्यानंतर. अभ्यास किंवा झाल्यानंतर बोलला तरी चालेल. अभ्यास किंवा झाल्यावर बोललात तरी चालेल. अभ्यास केल्यानंतर थोड़ा खाना खाने के. उसके बाद खाना खा के म्हणजे अभ्यास केल्यानंतर थोडा वेळ, थोडा टाईम केल्यानंतर. एक मिनिट नंतर अभ्यास करणार. उसके बाद अभ्यास केल्यानंतर मतलब त्यानंतर लिहिलं तरी चालेल. खाना खा के. अभ्यास केल्यानंतर खाना खा के खाऊन. जेवून. खाना खा के मतलब जेवून. जेवून थोडा टाईम, थोडा वेळ. टीव्ही देखूंगा. टीव्ही पाहणार. टीव्ही पाहणार. बाद में सो जाऊंगा. हो गया. नंतर झोपणार. अभ्यास केल्यानंतर. पढ़ाई करने के बाद. उसके बाद. इधर पढ़ाई करने के बाद लिख सकते थे. उसके बाद मतलब अभ्यास केल्यानंतर त्याच्याऐवजी येणार त्यानंतर. केल्यानंतर त्याच्या हे इतक्यासाठी अभ्यास केल्यानंतर. तर इथे काढला तरी त्यानंतर. उसके बाद के लिए त्यानंतर. असं आहे बघा. त्यानंतर असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे बोलताना. पण बोलताना कसं बोलणार? असं वाक्य बोलणार काय सरळ? आता कसं बोलणार तुम्ही? दिसलं तरी ना, व्हिडिओ आलंय तरी का काय माहिती. माँ मुझे कुछ खाने को दो. आई मला काहीतरी खायला दे. स्कूल जाने के लिए देर हो रही है. शाळेत जायला उशीर होत आहे.
माँ स्कूल बैग में टिफिन डाला क्या? आई दप्तरात टिफिन घातला काय? मुझे पानी की बॉटल और रुमाल दो. मला पाण्याची बॉटल आणि रुमाल दे. बाय बाय माँ, मैं स्कूल जा रहा हूँ. बाय आई, मी शाळेत जात आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्य जे आप दररोज घरात बोलतात, जो घर में बोलते वही ऐसा मराठी में बोलने की कोशिश करो तो अपने आप आ जाएगा. चलो फिर इसी तरह का वीडियो चाहिए तो मुझे कमेंट बॉक्स में बताओ. चलो अच्छा लगा तो लाइक करो, सब्सक्राइब करो. बाय.